औषध निरीक्षक पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये एमपीएससीच्या अप्पर सचिवाला अटक झालेली आहे। एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजित लेंडवे यांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे। प्रेम प्रकरणामधून औषध निरीक्षक पदाचा हा पेपर फुटला असं कळतंय। पेपर फुटल्याचा आरोप करणारा गौरव पाटील याची भूमिका देखील पोलिसांच्या तपासामध्ये संशयास्पद अशीच काहीशी सापडलेली दिसतीये। एमपीएससीच्या 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांना देखील अटक करण्यात आली। सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, विश्वेश्वर नकाते यांना देखील अटक करण्यात आली आहे। परीक्षार्थी ऋतुजा पाटील, तिचे वडील अमृत पाटील आणि पेपर फुटीमधला सूत्रधार प्रवीण पाटील अशा तिघांना देखील अटक करण्यात आली। गौरव पाटील याला अद्याप अटक झालेली नाहीये। गौरव पाटील याची भूमिका संशयास्पद आहे। तर आणखी 3 अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांना आतापर्यंत एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजित लेंडवे यांना गुन्हे शाखेनं आता अटक केलेली आहे। सचिन गाड आमचे प्रतिनिधी या अटकेच्या संदर्भात अपडेट्स देत आहेत। सचिन, आतापर्यंत एकूण 6 जणांना अटक करण्यात आली। एमपीएससी मधले अधिकारी देखील यामध्ये समाविष्ट आहेत। नक्कीच आपण बघतोय यामिनी की आता या प्रकरणाची जी व्याप्ती आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांना आतापर्यंत मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेली आहे, ज्यामध्ये एमपीएससीचे अप्पर सचिव यांचा देखील समावेश आहे आणि त्यासह जे 3 लोक आहेत, म्हणजे कोचिंग क्लास चालक आहे, एक जी महिला आरोपी आहे तिचे वडील आहेत आणि कोचिंग क्लासचा जो मालक आहे त्याच्या सहकारी, असे मिळून 6 जणांनाही अटक सध्यापर्यंत केलेली आहे। अद्याप आणखीनही लोकांना अटक होणं हे अपेक्षित आहे। गुन्हे शाखेने आज जेव्हा आरोपींचा रिमांड मागितला तेव्हा स्पष्ट केले की फक्त एमपीएससीच्या अधिकाऱ्यांकडेच जो प्रश्नपत्रिका होती ती होती आणि त्यांच्याकडूनच ती व्हायरल झाली। त्यानंतर ती आरोपींच्या व्हॉट्सअपवरती फिरली। नेमकं काही पैशाची देवाणघेवाण झाली आहे का या सगळ्याचा तपास करणं अद्याप बाकी आहे। मात्र आपण बघतो की येणाऱ्या काळात आणखीन लोकांना या संपूर्ण प्रकरणामध्ये अटक होऊ शकते। त्यामिनी बरं, सचिन धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।